नमस्कार. तरुणाई म्हणजे सळसळता उत्साह, ऊर्जा आणि सारे अवकाश कवेत घेण्याची महत्वाकांक्षा. या उत्साह, उर्मी आणि ऊर्जेच्या बळावर प्रत्येक काळातील तरुण पिढीच्या हातून काही सृजनात्मक घडत असते, नवनिर्मिती होत असते. स्वामी विवेकानंद म्हणायचे, तुमच्या देशातील तरुणाईच्या ओठांवर कोणतं गाणं आहे हे सांगा, मी तुमच्या देशाचं भविष्य सांगेन. तरुणाईच्या मनात जे धुमसत असतं ते गाणं म्हणून त्यांच्या ओठांवर येतं. सहसा आपल्या लक्षात येत नाही, पण आपल्या सभोवतालच्या जगात अपरिमित उत्साह घेऊन ही ऊर्जेची बेट वावरत असतात. कुणी लेखक म्हणून शब्दातून व्यक्त होत असतं, कुणी कवी म्हणून रसिकांच्या मनावर गारूड करत असतं, कुणी पत्रकार म्हणून दुर्लक्षित जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत असतं, तर कुणी लघु उद्योजक म्हणून नव्या निर्माणाची धडपड करत असतं. कुणी डॉक्टर म्हणून समाजाच्या आरोग्याची चिंता वाहत असतं, तर कुणी अभियंता म्हणून रचनात्मक उभारणीच्या कामात गढून गेलेलं असतं. कुणी शिक्षक, प्राध्यापक म्हणून विद्यार्थी जीवनाला आकार देत असतं, तर कुणी संशोधक म्हणून व्यासंगाच्या महासागरात मुसाफिरी करत असतं. कुणी आपल्या चिंतनशील भाषण प्रवचनाच्या माध्यमातून लोकमानस घडवत असतं, तर कुणी स्पर्धा परीक्षांची गांभीर्याने पूर्वतयारी करत नव्या प्रशासनाची परिभाषा तयार करत असतं. खर तर अशा या तरुणाईचा संघर्ष, यश, कर्तृत्व सारच प्रेरणादायी असतं. पण आपण उथळ पाण्याला खळखळाट फार असे त्यांचे सदोष मूल्यमापन करत एकतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, नाहीतर त्यांना अनुल्लेखाने मारतो. टीका करायची असली तरी हरकत नाही, पण निदान त्यांच्या मनात काय खळबळ चालू आहे हे समजून घेणे आवश्यक नाही का? यामुळे त्यांच्या मनातील चिंता आणि चिंतन सगळ्यांच्या समोर यावे या हेतूने युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने युथ फ्रॉम डिफरंट काइंड्स बट ऑल हॅव इग्नायटेड माइंड्स या भावनेतून इग्नायटेड माइंड्स हा नवा उपक्रम युवा मनवंतर या तरुणाईच्या डिजिटल कट्ट्यावर घेऊन येत आहोत. या उपक्रमातील चौथा प्रज्वलित तरुण आहे अविनाश कळकेकर, नांदेड. कळका, तालुका कंधार, जिल्हा नांदेड हे त्याचे मूळ गाव. प्राथमिक शिक्षण गावातल्या जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण गावातल्याच सुभाषराव पाटील माध्यमिक विद्यालयात. 11वी 12वी आणि त्यानंतर पदवी पर्यंतचे शिक्षण शिवाजी कॉलेज कंधार, MSc फिजिक्स सायन्स कॉलेज नांदेड. इथपर्यंतचा अविनाशचा प्रवास अगदी सर्वसाधारण वाटावा असा, परंतु शैक्षणिक वर्तुळामध्ये काहीशा मागास समजल्या जाणाऱ्या कंधार सारख्या भागात बहुतांशी शिक्षण घेतलेले असूनही वाचन आणि वक्तृत्वाने त्याच्या व्यक्तिमत्वाला खराखुरा आकार दिला. महाराष्ट्र शासनाची स्वच्छता मित्र करंडक वक्तृत्व स्पर्धा, मराठवाड्याचा युवा वक्ता अशा अनेक स्पर्धांमधून त्याने आपल्या वेगळ्या मांडणीचा ठसा उमटवलेला आहे. एकीकडे नावाजलेल्या वक्तृत्व स्पर्धा जिंकत असतानाच दुसरीकडे अतिशय गांभीर्याने आपला अकादमिक अभ्यास त्याने सुरू ठेवला. याचाच परिणाम म्हणून फेब्रुवारी 2019 मध्ये गेट परीक्षा आणि जानेवारी 2020 मध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या महत्वपूर्ण प्रकल्पासाठी ज्युनियर रिसर्च फेलो म्हणूनही त्याची निवड झालेली आहे. एकीकडे यशवंत महाविद्यालय नांदेड येथील भौतिकशास्त्र विभागात तासिका तत्वावर अध्यापनाचे काम करत असतानाच दुसरीकडे IIT जाम, नेट, सेट, JEST, TIFR अशा परीक्षांसाठी होतकरू विद्यार्थ्यांना स्पेशल कोचिंग पुरविण्याची जबाबदारीही तो आनंदाने पार पाडत असतो. चांगला वाचक, वेगळी मांडणी करणारा वक्ता, तरुण विद्यार्थ्यांना नवीन काहीतरी देण्यासाठी धडपडणारा प्राध्यापक, आपल्या आवडीच्या विषयांचा शांत चित्ताने अभ्यास करणारा अभ्यासक अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये वावरणाऱ्या त्याच्यासारख्या तरुणाने समकाळातील शिक्षण व्यवस्थेबद्दल केलेले चिंतन आपल्या सगळ्यांनाच विचार करायला भाग पाडणारे आहे. आपण त्याच्या या मांडणीचे हार्दिक स्वागत कराल अशी अपेक्षा आहे. नमस्कार. युवा मनवंतर या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून मी स्वागत करतो.
विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी कल्पक विद्यार्थी समूहाचे विद्यार्थी आणि विश्वाधर देशमुख सर यांचे मी मनापासून आभार मानतो. आज आपण अशा विषयावर संवाद साधणार आहोत जो तुमच्या माझ्या आयुष्याशी निगडीत आहे. तो विषय म्हणजे शिक्षण. यशस्वी जीवनाचा मूलमंत्र म्हणजे शिक्षण असतं हे आपण जाणून आहोत. आपल्या जीवनाचा सर्वांगीण विकास हा शिक्षणावरच अवलंबून असतो. आपण जितकं शिक्षणामध्ये ज्ञान अर्जित करतो तितकंच यशाच्या शिखरावरती जाऊन पोहोचतो. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उगीच म्हणाले नव्हते, कारण ते दूध प्यायल्यानंतरची ताकद काय असते हे त्यांनी अनुभवलेली होती. शिक्षण हे साधन नसून शस्त्र आहे. आयुष्याची लढाई लढण्याचं, वैयक्तिक आणि सामाजिक प्रगती उंचावण्याचं हे त्यांना माहिती होतं. देशकार्य तेव्हाच प्रभावीपणे चालू शकतं जेव्हा देशातला प्रत्येक नागरिक सुशिक्षित, सुसंस्कृत असेल आणि त्याकरिता देशाची शिक्षण व्यवस्था मजबूत असणं फार महत्त्वाचं आहे. परंतु अलीकडं आमच्या देशात शिक्षण व्यवस्थेची अवस्था काय? मोठ्या पदव्या घेऊन देखील हवी तशी नोकरी मिळत नाही. हवी तशी कशाला? कुठलीही एखादी नोकरी मिळावी यासाठी डॉक्टरेट झालेली मुलं देखील सेवक पदासाठी अर्ज करताना दिसत आहेत. आणि हे वास्तव आहे आपल्या देशाचं. आणि मग प्रश्न पडतो की खरंच हे शिक्षण वाघिणीचं दूध आहे? आज देशाला स्वातंत्र्य मिळून 7 दशकं पूर्ण झालीत. शिक्षण हक्क कायदा लागू झाल्यापासून आज 10 वर्षे पूर्ण झालीत. तरी देखील आजही थोड्या प्रमाणात का असेना पण मुलं ही आजही शाळेमध्ये येण्यासाठी घाबरतात. ती शाळेपासून बाहेरच आहेत, शाळेमध्ये आलीच नाहीत. आजही बाल कामगारांना जागोजागी वेठबिगारीसारखं काम करावं लागत आहे. आजही अनेक गरीब, परिस्थितीनं गांजलेले, आर्थिक परिस्थितीनं हतबल झालेले मुलं शाळेपासून वंचितच आहेत. गुरुजी आम्हाला शिक्षण नको, खायला द्या, अशी केविलवाणी मागणी करणारे ज्यावेळेस विद्यार्थी आपण बघतो ना, त्यावेळेस कुणाचंही मन हे सुन्न झाल्याशिवाय राहत नाही. शिक्षणासाठी पैसे नाहीत, ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्टफोन नाही आहे, तो स्मार्टफोन घ्यायला पैसे नाहीत, म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांनी मागच्या काही महिन्यामध्ये आत्महत्या केल्या. ह्या अशा आत्महत्या केलेल्या बातम्या ज्यावेळेस आपण टी व्हीवर पाहतो ना, न्यूजमध्ये, पेपरमध्ये ज्यावेळेस आपण वाचतो, तेव्हा एक माणूस म्हणून हतबलता वाढते. काही जीव अशी आहेत की आपलं शिक्षण थांबलं म्हणून, फी द्यायला पैसे नाहीत म्हणून आत्महत्या करतात. आणि जे आत्महत्येपासून कशीबशी बचावलीत ते मात्र घुसमटून जगतात. त्यांच्यासमोर फी भरण्याचे काहीच पर्याय नसतात आणि ते उपलब्धसुद्धा नाही आहेत. असतात ती फक्त डोळ्यामध्ये स्वप्न. मग यांनी करायचं काय? याचं कारण एकमेव पैसा नाही म्हणून शिक्षण थांबतं. सुपर 30 हा सिनेमा आपण सर्वांनी पाहिलाच असेल. त्यातलं सुविधा नाही है हे 3 शब्द आपल्यालाही हतबल करतात. केम्ब्रिजला प्रवेश मिळालेला आनंद कुमार केवळ पैसा नाही, कुणीच मदत करत नाही म्हणून चक्क पापड विकू लागतो आणि खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये शिकवतो. ही त्या सिनेमाची गोष्ट आपल्या आजच्या समाजाचं वास्तव दाखवते. सुदैव म्हणा की काही आनंद कुमारांना तरी पुढचा मार्ग सापडतो. कोचिंग क्लासेसमधून विद्यार्थ्यांना घडवत असताना स्वतःची तो उपजीविका भागवतो. शिकवणीतून पैसा हाती येतो. हे सर्व ठीक आहे, पण स्वप्नांचं काय? हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. आणि या वास्तवातून जाणारा आनंद कुमार काही एकटा नाही. आपल्या आजूबाजूला शेकडो, हजारो उदाहरणं आहेत. त्यांना केवळ पैशाअभावी शिक्षण घेता येत नाही. शिक्षण घेण्याचं स्वप्न ते पूर्ण करता आलेलं नाही आहे. आनंद कुमार यांनी स्वतःचं स्वप्न बाजूला ठेवून विद्यार्थ्याला घडवण्याचा जो ध्यास हाती घेतला आणि विद्यार्थी घडवणं हेच त्यांनी आयुष्याचं पॅशन बनवलं. पण इथं प्रत्येकाला आनंद कुमार होता येत नाही, हे वास्तव आहे. याबाबतीत मुलींचं उदाहरण आम्हाला घेता येईल, कारण मुलांच्या तुलनेत मुलींचं शिक्षण हे पैशाअभावी हमखास थांबतं. याबाबतीत तर कुठलंही दुमत नाही, कारण मुळात मुलींना फार काहीतरी शिकवावं या मताचा आजही खेड्यापाड्यात कोणी नसतंच. अपवाद बोटावर मोजण्या इतके कुठेतरी सापडतील, पण बहुतांशी लोक मुलींना शिक्षण शिकवू देत नाहीत. याचं कारण गरिबी आहे. तिच्या लग्नासाठी पैसा कसा उभा करायचा याचा स्थान पालकांना असतो. जिथं लग्न हाच प्राधान्यक्रम, तिथं तिच्या कॉलेजची फी भरण्यासाठी कर्ज कोण काढणार आणि तिला पुढे शिकवणार तरी कोण? जोवर लग्न होत नाही तोवर आणि त्यापुढं मात्र शिक्षण नाही, असाच एकूण मामला आज आपल्या समाजामध्ये किंवा आज आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतो. मग ही सगळी वस्तुस्थिती बघितलं तर लक्षात येतं की हे शिक्षण हे गरिबांचं आहे कुठं? ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी मेकॉलेच्या पाझर सिद्धांतास कडाडून विरोध केला, याचं कारण मेकॉलेचा पाझर सिद्धांत हा उच्चवर्णीयांसाठी होता. या सिद्धांतानुसार शिक्षण फक्त उच्चवर्णीयांना मिळणार होतं आणि ते झिरपत खालच्या वर्गापर्यंत पोहोचणार होतं. मेकॉलेला शिक्षणातून अशा व्यक्ती निर्माण करायच्या होत्या की ज्या रंगाने आणि रक्ताने भारतीय असतील, पण सवयी, मतं, विचार ह्या इंग्रज असतील. आणि अलीकडच्या शिक्षणातील वस्तुस्थिती फारशी काही वेगळी नाही. एका विशिष्ट वर्गाला हे शिक्षण सहज भेटतं, पण ते उपेक्षितांचं काय? स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षात आम्ही साक्षरतेत मोठी प्रगती केली, हे आम्ही मान्य करू.
1947मध्ये साक्षरतेचं प्रमाण जे आमचं होतं त्यात कितीतरी पटीमध्ये बदल झाला. सर्वसाधारणपणे अनेक विद्यापीठं, अनेक शिक्षण संस्था असलेल्या या देशात साक्षरतेच्या दरावर भारत बरंच प्रगती करत गेला. 1951मध्ये देशातील साक्षरतेमध्ये भारताचं प्रमाण 18% होतं. 2001मध्ये हे प्रमाण 18%वरून 64%पर्यंत आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. NSOचा रिपोर्टनुसार आजघडीला हे प्रमाण 77.7%पर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. ही एक आनंदाची बाब आहे, आम्ही मान्य करू. पण मुद्दा हा आहे की शिक्षण गरिबापर्यंत पोहोचलं का? यात उपेक्षितांचा टक्का किती आहे? ज्यावेळी शिक्षण पद्धती ही फक्त बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवणारी होती, गोरगरिबांना वंचित ठेवणारी होती, त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यांना कडाडून विरोध केला आणि हे शिक्षण प्रत्येकाला मिळालं पाहिजे असा त्यांचा अट्टाहास होता. आणि मिळणारं शिक्षण हे मानवी जीवन जगण्यास सक्षम बनवणारं, उद्योगी असावं, जीवन उपयोगी शिक्षण देण्यात यावं असा त्यांचा अट्टाहास होता. शिक्षण कोणत्याही एका व्यक्तीची मक्तेदारी न बनता सर्वांना शिक्षण मिळावं, शिक्षणाचा प्रसार होऊन ज्ञान आणि विचारांची वृद्धी वाढावी असं बाबासाहेबांनाही वाटत होतं. आज बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे. कौशल्य आधारित शिक्षण मिळत नाही, गोरगरिबांविषयीची कणव असलेलं शिक्षण मिळत नाही, हे वास्तव आहे. आणि अशा वेळेस आम्हाला गांधीजींच्या शिक्षण पद्धतीची देशाला गरज आहे हे नाकारून चालणार नाही. गांधीजींच्या नई तालीममधील प्रमुख जी मुद्दे होती ती मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. नई तालीममधील शिक्षण शिकविण्यासाठी निवडलेला हस्तोद्योग हा परिसरातील लोकांच्या मुख्य व्यवसायातील उपयोगाचा असावा, हा त्यांचा पहिला मुद्दा होता. दुसरा मुद्दा होता की दिलं जाणारं शिक्षण हे उत्पादक व स्वावलंबी असावं, असा त्यांचा हा दुसरा मुद्दा. आणि त्यांचा तिसरा मुद्दा होता नई तालीममधला, तो म्हणजे शिक्षण हे मातृभाषेतून दिलं जावं, अशी आग्रही मांडणी त्यांनी केलेली होती. नई तालीम म्हणजे मुलांना व्यवसाय शिक्षण इतका संकुचित अर्थ नाही, तर तो उद्योगाच्या माध्यमातून शिक्षण मिळावं हे गांधीजींना अपेक्षित होतं. आणि या शिक्षणातून गरीब आणि श्रीमंत असा भाव नसलेला, शहर आणि खेडे यात भेद नसलेला, बुद्धीचे काम आणि श्रमाचे काम यात फारकत न करणारा समाज निर्माण होईल अशी गांधीजींची दृष्टी होती. कधी कधी असा प्रश्न पडतो की जेवढा मी शिक्षणाचा प्रसार करत गेलो तेवढी विसंगती समाजामध्ये निर्माण होत गेली का? कारण आदिवासी भागात बऱ्याच पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा नाही आणि शिक्षणात पुढे असलेल्या शहरी भागाचं वास्तव जर पाहिलं तर विनयभंगाचं, बलात्काराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे. मग आम्ही शिक्षणातून काय मिळवलं? कुणीतरी म्हटलेलं आहे ना की युअर डिग्री इज जस्ट अ पीस ऑफ द पेपर. तो एक कागदी तुकडा आहे. युअर एज्युकेशन इज सीन इन युअर बिहेवियर. तुमचं शिक्षण तुमच्या वर्तणुकीवर अवलंबून असतं. हे कधी समजणार आहे आम्हाला आणि हे कधी समजून घेणार आहोत आम्ही? एखादा असुशिक्षित खिसे कापू तुम्ही जर बसने किंवा रेल्वेने प्रवास करत असाल तर त्यावेळेस तो तुमच्या खिशातून 100, 200 किंवा 500 रुपये काढू शकतो. पण IAS अधिकारी किंवा इतर सरकारी अधिकारी त्यांच्या शिक्षणाचा इतकाच उपयोग होतो की कुठलीही चर्चा न होता लाखो रुपये काढतात. मग हे सगळं वास्तव पाहून कुणालाही वाटेल की कुठे चाललोय आपण, शिक्षणातून आम्ही काय घेतोय? प्रत्येक अधिकारी असा असतो असं मला म्हणायचं नाही, पण हे आजचं वास्तव आहे. आजच्या शिक्षणातून चारित्र्य कसं असावं आणि ते काय असतं हे का आमच्यापर्यंत पोहोचत नाही? आणि ह्याला जबाबदार तुम्ही आम्ही सगळेच आहोत. शिक्षणतज्ज्ञ हिरम कुलकर्णी सर यांचं एक व्याख्यान ऐकत होतो. त्यात त्यांनी एक प्रसिद्ध उदाहरण सांगितलेलं मला आठवतं. ते उदाहरण असं की 1942च्या लढ्यात एक व्यापारी घरातील महिला, तिला असं वाटतं की आपण सत्याग्रहात सामील व्हावं, देशासाठी काहीतरी करावं, आणि ती आपल्या स्वतःच्या गळ्यातील दागदागिने काढते आणि एका कागदात गुंडाळून ती अंगावर खादी असणाऱ्या एका इस्माला जवळ बोलावून ती दागिने त्याच्याकडे देते आणि तिला सांगते की हे दागिने घेऊन येऊन माझ्या घराकडे दे आणि हे माझ्या घरचा पत्ता. असं सांगून त्या महिलेने पूर्ण दागिने त्या इस्माकडे सोपवले. त्यावेळेस तो खादी घातलेला इसम त्या बाईला म्हणाला, क्या हो, तुम्हाला माझं नाव देखील माहीत नाही आणि तुम्ही माझ्यावरती एवढा भरोसा कशावरती ठेवताय? त्यावेळेस ती महिला त्या खादी घातलेल्या व्यक्तीला उत्तर देते की तुमच्या अंगावर खादी आहे एवढा पुरावा माझ्यासाठी पुरेसा आहे. एवढा विश्वास त्यावेळी खादी घातलेल्या माणसावर होता. स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत जे चारित्र्याबद्दलचा अवमूल्यन होत आहे त्याचा आरसा दाखवण्यासाठी मला वाटतं हे उदाहरण पुरेसं आहे. ते पुढे बोलताना त्याने प्लेटोचं एक वाक्य सांगितलं की समाजाचं नेतृत्व हे चारित्र्य संपन्न व्यक्तीनं केलं पाहिजे आणि ती चारित्र्य संपन्न माणसं पुरवण्याचं काम हे शिक्षण व्यवस्थेनं केलं पाहिजे. पण खरंच इथल्या व्यवस्थेने पुरवलेली माणसं कोण आहेत? इथल्या शिक्षण व्यवस्थेने मुठभर माणसं सोडली तर बाकी पूर्ण माणसं नापाक बनवलं आणि हे स्पष्ट दिसतंय. मग अशा परिस्थितीमध्ये या शिक्षण व्यवस्थेतून चांगली माणसं कशी पुरवता येतील याचा विचार करून नवी पिढी चारित्र्यवान कशी होईल याकडं आपला कल झुकला पाहिजे असं मला वैयक्तिक तरी वाटतं. शिक्षकाला वाटतं की सिलेबस कसा संपवावा, मुलाला वाटतं की जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येतील,
पालकांना वाटतं की मुलगा नोकरीला लवकरात लवकर कसा लागेल, आणि ही सगळी श्रंखला आहे. मुळात आम्ही फक्त मार्कांच्या मागे धावतो आणि याला जबाबदार पालक, विद्यार्थी आणि शिक्षक आहेत, असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. अलीकडे पालकांना पडलेला प्रश्न मोठा हा आहे की मुलं अभ्यास करत नाहीत, त्यामुळे त्यांना मार्क जास्त पडत नाहीत, त्यांचा अभ्यास कसा करून घ्यायचा. आपल्या मुलाचा ग्रहपाठ झाला नाही तर शाळेत त्याचे सर त्याच्यावरती ओरडायला नको, म्हणून त्या विद्यार्थ्याची आई स्वतः ग्रहपाठ त्याचा करून लिहून देते. मला वाटतं मुलांना ग्रहपाठ डोईजड वाटत असेल, तो शाळेत जास्त दिला जात असेल, तर 5-10 पालकांनी एकत्र येऊन शाळेला विनंती करायला हवी की मुलांना झेपणार नाही एवढा ग्रहपाठ देऊ नका. पण हे असं कोणी करत नाही. पालकांना ग्रहपाठ कमी करायचा पण नाहीये आणि मुलांना त्रास पण होऊ द्यायचा नाहीये. आणि जर समजा एखाद्या पालकांनी शाळेमध्ये जाऊन तक्रार केलीच तर मुलांना हे आवडत नाही. मुलगा आपल्या आईला म्हणतो की आई, तू शाळेत आलीस तर टीचर आमच्यावरती राग धरतायत, तू शाळेत यायचं नाही. मुलं आईला आणि वडिलांना शाळेत येऊच देत नाहीत. एकीकडे असं विद्यार्थ्यांचं ग्रहपाठ लिहून देणारे पालक, तर दुसऱ्या बाजूला स्वतःच्या विद्यार्थ्यावरती दहशत निर्माण करणारेही पालक पाहायला मिळतात. घरी पालकांनी अभ्यास घेणं हा एक दहशतीचा मामला बनत चाललाय म्हणायची गरजच नाही, तो अगोदरच दहशतीचा मामला बनलाय. अभ्यास घ्यायला सुरुवात करण्यापूर्वीच त्या विद्यार्थ्याची आई किंवा त्या विद्यार्थ्याचे वडील हातात छडी घेऊन किंवा पट्टी घेऊन बसतात आणि पुस्तकातील प्रश्नांची सरबती चालू असते. नाही आलं की दे पट्टीचा प्रसाद. आणि मग अशा वागणुकीमुळं मुलं पण सारखी पाणी प्यायला जाऊ का, शी करायला जाऊ का, इकडे जाऊ का, तिकडे जाऊ का, असं म्हणून अभ्यासापासून पळ काढण्याचा प्रयत्न करतात. मी अशी कितीतरी उदाहरणं बघितलीत की विद्यार्थ्यांच्या आया ह्या स्वतःच्या मुलाला अभ्यास करून घेताना हातात अगरबत्ती किंवा काडी पेटी अशी साधनं घेऊन बसतात. आणि जर अभ्यास नाही केला तर अगरबत्तीचा चटका बसेल बरं का, अजून काही तास अभ्यासापासून उठला तर याद राख, असा धाक दाखवून त्याच्याकडून अभ्यास करून घेण्याचा प्रयत्न केला जातो. पण मला सांगा, एवढा जर धाक दाखवून आम्ही अभ्यास करून घेतला जात असेल आम्ही त्याच्या विद्यार्थ्याकडून, तर त्या विद्यार्थ्याचा अभ्यास होईल का? आणि याला अभ्यास तरी म्हणायचं का? असा अभ्यास घेतला जात असेल तर त्यातलं किती त्या विद्यार्थ्याच्या लक्षात राहील, हा एक चिंतनाचाच विषय. आणि एवढंच म्हणून नाही, मुलं 10वीत 12वीत गेली की घरातला माहोल एकदमच बदलतो. घरातील ही 2 वर्ष कुणीच घरात बोलायचं नाही. घरात कोणता पाहुणा आला तर त्या पाहुण्याला जास्त वेळ द्यायचा नाही. गावाकडे कुणी जायचं नाही. गावाकडल्या माणसाला गावाकडून घराकडे कोणाला येऊ द्यायचं नाही. अभ्यासाव्यतिरिक्त कुठलीच गोष्ट त्या विद्यार्थ्यांनी पण करायची नाही. ही अशी नियम बनवून ठेवलेली जातात. आणि या दिवसात आई लवकर उठणार, स्वयंपाक बनवून ठेवणार, मुलाला उठवणार, अभ्यासाला बसवणार, तोवर बाबा आवरणार आणि नंतर ते अभ्यास घेणार. स्वतःची स्वप्न त्याच्यावरती लादणार. आपण डॉक्टर झालो नाही म्हणून मुलानं डॉक्टर व्हावं असं बापाला वाटणार. मग त्यात मुलाची त्यात इच्छा असो वा नसो, त्यात कुठलीही इच्छा त्याची गृहीत धरली जात नाही. आणि मग फक्त एवढंच करून निकाल मनासारखा लागला नाही तर मुलाचं किंवा त्या मुलीचं काहीच खरं नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मार्क कमी मिळाले म्हणून आत्महत्या केली. याचं कारण हेच आहे की घरात असणारं दहशतीचं वातावरण. ही दहशत निर्माण आम्ही काय म्हणून करतो आहोत आणि या दहशतीतून आम्ही काय मिळवतो याचा तरी कुठेतरी आम्ही विचार करायला हवा की नाही. ज्या देशातील नचिकेतासारखी मुलं प्रत्यक्ष यमाला प्रश्न विचारत होती, भक्त प्रल्हादासारखी मुलं वडिलांच्या अत्याचाराला न जुमानता स्वतःला पटेल तेच करत होते, बाळ ध्रुवासारख्या मुलात आढळपद मिळवण्याची हिंमत होती, अरुणीसारखा मुलगा गुरूंच्या शब्दाखातर रात्रभर शेताचा बांध थोपून आडवा झाला होता. ही मुलं लेचीपेची नव्हती, ती बुद्धिमान होती, कष्टाळू होती, अन्याय सहन न करणारी होती. शिक्षणातून माणसाचं चारित्र्य असं घडायला हवं. पण आज आपण मुलांना आपल्या इच्छा त्यावरती लादून त्याची इच्छा नसताना त्याच्याकडून करून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. हे कुठेतरी चुकतंय, याचा सारासार विचार व्हायला हवा. कारण शिक्षण म्हणजे काय हेच आम्ही विसरत चाललो आहोत. शिक्षण म्हणजे समजणं, शिक्षण म्हणजे स्वतः विचार करणं, शिक्षण म्हणजे समाजाशी जोडणं किंवा समाजाशी जोडलं जाणं, शिक्षण म्हणजे समाजासाठी जीव तुटणं, पर्यावरणाचा प्रश्न कळणं, शिक्षण म्हणजे संकुचितपणा नष्ट होणं, पुस्तकातील गणितासोबत आयुष्याचं सुद्धा गणित जमणं, या गोष्टी म्हणजे खरं शिक्षण. परंतु अलीकडे निर्माण झालेल्या शिक्षणाला याला जबाबदार पालकांसोबत इथली व्यवस्था सुद्धा तितकीच आहे. कारण स्वातंत्र्य अगोदर इंग्रज गुलामांना जे शिकवत होते तेच आपण स्वातंत्र्यानंतरही विद्यार्थ्यांना, इथल्या भारतीय नागरिकांना शिकवत होतो. थोडा आपण स्वतःबद्दल विचार करून बघा. आपल्याला ज्या गोष्टी शिकवल्या जात होत्या त्याच गोष्टी आजही विद्यार्थ्यांना शिकवल्या जात आहेत. आम्ही काय शिकवतो विद्यार्थ्यांना? ज्या त्यावेळच्या कविता होत्या त्याही कविता आजही त्याच आहेत. लंडन ब्रिज इज फॉलिंग डाऊन, ही कविता आम्ही शिकत होतो तीच कविता आजही आहे. लंडन ब्रिज इज फॉलिंग डाऊन. आणि ही कविता पाठ कोणी करायची तर आपल्या देशातील कुठल्या तरी एखाद्या खेड्यापाड्यातल्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी, ज्यांनी कधी पूलच पाहिलेला नाही.
आणखी एक कविता म्हणजे रेन रेन गो अवे कम अगेन अनदर डे. आपल्या गावात दुष्काळ असताना, शेतातील पिके वाळून गेलेली असताना, सगळीकडे पाण्यासाठी वणवण चालू आहे आणि अशा वेळेस शिक्षक विद्यार्थ्यांना ही कविता शिकवतायत की रेन रेन गो अवे कम अगेन अनदर डे. ज्या कविता आम्ही शिकत होतो, आम्हाला शिकवल्या जात होत्या, त्याच कविता आजही शिकवल्या जातात, ज्याचा वास्तवाशी कुठलाच संबंध नाही. आणि मग ही परिस्थिती का बदलत नाही, याला जबाबदार इथल्या व्यवस्थेसोबतच शिक्षक आणि प्राध्यापक पण आहेत, हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. कारण शिक्षक पण अभ्यासक्रमाबाहेरचं काही शिकवत नाहीत आणि मुलं पण शिकून घेण्याच्या दृष्टिकोनातून कुठला अभ्यास करत नाहीत आणि पालकही त्यांना कोणत्या गोष्टीसाठी आग्रह धरत नाहीत. बऱ्याच शिक्षकांना आणि प्राध्यापकांना असं वाटतं की विद्यार्थी आपल्याला पाहून टरकली पाहिजेत आणि दहशतीखाली विद्यार्थी वागली पाहिजेत. या दहशतीमुळे विद्यार्थी शिक्षकापर्यंत पोहोचतही नाहीत आणि त्यांना काही विचारतही नाहीत. पु ल देशपांडे बालपणीच्या आठवणी सांगताना म्हणाले होते की आमचं बालपण आमच्या मास्तरांनी जाळून टाकलं. आणि हेच वास्तव आजही चालू आहे. कितीतरी विद्यार्थ्यामध्ये नैसर्गिकरित्याच गुणवत्ता असते, त्या गुणवत्तेचा, त्याच्या ठायी असलेल्या कौशल्याचा विकास आम्ही होऊ देत नाही. कितीतरी जणांमध्ये साहित्यिक, कवी, कलाकार, वैज्ञानिक, संशोधक लपलेले आहेत आणि हे लपलेले असताना देखील आम्ही त्याची जाणीव होऊ देत नाही किंवा ती जाणीव आम्हाला स्वतःला होत नाही, इतरांना सुद्धा होऊ देत नाही. या संदर्भातला एक छोटासा व्हिडिओ आपण याच्यामध्ये पाहूया. अरे पण तू इथे वर करतोयस काय? मी एक यंत्र दुरुस्त केले आणि हा रेडिओ सुरू केला. सुरू केला बघू. हे बघ. अरे खरंच की बच्चू, किती हुशार आहेस रे तू. सर म्हणायचे मठ्ठ आहेस. शाळेत उशिरा आलो ना, म्हणायचे या एडिसन. एडिसन का? मी एकदा वर्गातल्या दिव्याचं बटन दुरुस्त केलं होतं ना, म्हणून त्यांनी मारलं. म्हणून मारलं? म्हणजे त्यांनी दिलेला वर्गपाठ न करता हा उद्योग केला म्हणून. अरे बच्चू, मी जर तुझा सर असतो ना तर तुला बक्षीस दिलं असतं, बक्षीस. मला एक सांग बच्चू, बटन कसं दुरुस्त करायचं, रेडिओ कसा दुरुस्त करायचा, हे तुला कसं कळलं? मला कळतं. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला लक्षात येईल की विद्यार्थी हाच खरा शिक्षक असतो, पण त्या अगोदर शिक्षकाने विद्यार्थ्याची भूमिका घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांना समजून घेऊन त्यांच्यात असलेल्या कौशल्याचा विकास करण्यासाठी, त्याचं शिक्षण आनंदी बनविण्यासाठी काय करता येईल याच्यावरती विचार करायला हवा, याच्यावरती विचार व्हायला हवा. मी असं म्हणणार नाही किंवा मी असं म्हणत नाही की प्रत्येक शिक्षक, प्रत्येक प्राध्यापक हे असेच असतात. कितीतरी शिक्षक, कितीतरी प्राध्यापक आपल्या आजूबाजूला असे आहेत की जे विद्यार्थी घडले पाहिजेत यासाठी सातत्यानं प्रयत्न करताना दिसून येत आहेत. उदाहरण पाहायचं असेल तर आपल्याला पाहता येईल की आदिवासी, भटक्या जमातीच्या मुलांना त्यांना त्यांच्या बोलीभाषेत शिकता यावं म्हणून त्यांच्या बोलीभाषेमध्ये अभ्यासक्रमातील धडे, त्यांच्या बोलीभाषेतील अभ्यासक्रमातील धडे, कविता यांचा अनुवाद करून कविता कशा शिकवता येतील, त्यातून विद्यार्थ्यांना कविता कशा चांगल्या पद्धतीने समजून सांगता येतील हा विचार समोर ठेवून नांदेड जिल्ह्यातील कमळेवाडी गावच्या तांड्यावर शिकवणारे शिक्षक शिवाजी आंबुलगेकर सर हे आजही विद्यार्थ्यांसाठी सातत्यानं प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान देऊन चालणार नाही, तर त्यासोबत व्यवहार ज्ञानसुद्धा असलं पाहिजे याचा विचार लक्षात घेऊन शाळेमध्ये मुलांसाठी भाजीपाल्याचा आठवडा बाजार भरून त्यांना व्यवहार ज्ञान कसं देता येईल यासाठी झटणारे कंधारेतील शंतनू कैलासे सर असतील. अहमदनगर येथील भाऊसाहेब चासकर सर हे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपक्रमातून, आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळी शब्द फळ्यावर लिहून त्या शब्दांशी निगडीत असणारी वाक्य विद्यार्थ्याकडून बनवून घेणं आणि त्यातून विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता निर्माण करण्याचं काम आजही चासकर साहेब सातत्यानं करतात. ज्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही माझा संवाद ऐकत आहात, हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरावा यासाठी प्रयत्नशील असणारे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक विश्वाधार देशमुख सर असतील. तर या सगळ्यांना असं वाटतं की शिक्षण हे दहशत निर्माण करून दिलं जाऊ शकत नाही, तर ते आनंददायी असावं, शिक्षण नीरस असावं, त्याचं ओझं वाटू नये, मुलांना आवडावं, त्यांच्या भविष्यात उपयोगी पडावं. परीक्षेपुरतं केलं आणि विसरून गेलं असं ते असू नये. शिक्षणातून माणूस घडावा, त्याचा विवेक जागा झाला पाहिजे, त्याला गुलामगिरीची जाणीव झाली पाहिजे. मग असंच ज्यावेळेस शिक्षण आम्हाला मिळेल त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते शिक्षण हे वाघिणीचं दूध ठरू शकते आणि हे शिक्षण आपल्या सगळ्यांना मिळावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. या शिक्षणासाठी आपल्या सगळ्यांनी अट्टहास धरला पाहिजे आणि त्या शिक्षणातून आम्हाला काहीतरी घेण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले पाहिजे. मला या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं त्याबद्दल मी आदरणीय विद्यार्थीप्रिय प्राध्यापक विश्वाधार देशमुख सर
आणि कल्पक विद्यार्थी समूहाचं मनापासून आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.